सर, बऱ्याचदा पत्रिका पाहताना पितृदोष हा आढळून येतो. तर पारंपरिक तर एक पद्धत आहेच की बाबा पितृदोषालाचं निवारण करणं गरजेचं आहे आणि ते कुठे ना कुठेतरी माणसांना थोडेसे अडथळे आणतच असतात त्यांच्या प्रवासामध्ये. तर आपण काही सजेस्ट करतो ॲज अ रेमेडियल पार्ट म्हणून. पण ते कसं की ते आपण नाशिकमध्ये जी पूजा असते, 3-4 दिवसाची जी पूजा असते ते करून मग येतात. मग तरीही तो जो रेमेडियल मेजरचा तो जो इफेक्ट आहे, तो त्यांना जाणवतो काही जणांना नाही जाणवत आणि ते पुन्हा त्याच गोष्टीसाठी त्रस्त झालेले असतात. तर त्याचं एक पर्मनंट सोल्युशन म्हणून आपण काय देऊ शकतो त्यांना? चांगला प्रश्न विचारले ऋषिकेश. परमनंट सोल्युशन आपण द्यायचं म्हणजे कसं आहे की पहिल्यांदा म्हणजे आपल्याला मनापासून त्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास असला पाहिजे, आपली भक्ती असली पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. परमनंट जर आपल्याला जर हे करायचं असेल तर पितृदोषाबद्दल एक लक्षात घ्या. पितृदोष हा आपल्याच पत्रिकेत नसतो. सरास जर अनेक पत्रिका बघितल्या तर पितृदोष हा मॅक्झिमम 90% पत्रिकांमध्ये आढळतोच. आणि साधारण पितृदोष हा साधारण 3 पिढ्या हा चालतच असतो. म्हणजे आता जर तुझ्या पत्रिकेमध्ये जर पितृदोष आढळतोय तर तू तुझ्या वडिलांची पत्रिका चेक कर, तर त्यांच्या पत्रिकेमध्ये सुद्धा तो पितृदोष आढळतो. त्यांच्या वडिलांच्या पण पत्रिकेत पितृदोष आढळतो. म्हणजे साधारण 3 पिढ्या तरी पितृदोष पुढे येतच असतो. ओके. तो आपण जसं म्हणतो जेनेटिकली एखादा आजार आपल्याकडे येतो पुढे पुढे. जसं आई वडिलांपैकी कोणाला डायबिटीज असेल तर तो मुलांपैकी कोणाला तरी तो पुढे येतच असतो. कळलं की? म्हणजे अनुवंशिकतेने आपल्याला आजार पण येत असतात. तसेच अनुवंशिकतेने आपल्याला दोष सुद्धा पुढे पुढे येत असतात. परमनंटली जर उपाय करायचा असेल तर आपण खरं म्हणजे या पितृदोषामुळे अनेक जण त्रस्त झालेली असतात. बहुतेकांचे चांगले शिकून सवरून सुद्धा नोकरी धंदा सगळं असून सुद्धा विवाह होत नाही. अनेकांच्या विवाहामध्ये बाधा होत असतात. पितृदोषामुळे विवाह होत नाही. कदाचित विवाह लेट झाला, परंतु पुढे जाऊन नंतर मग विवाह मनाप्रमाणे संपन्न होत नाही. विवाहामध्ये अनेक बाधा येत असतात. काही ठिकाणी आपण पाहतो की अनेकांच्याकडे संततीबद्दल पण समस्या निर्माण असतात. अनेकांना संतती होताना काही समस्या असतात किंवा संतती झालीच, परंतु त्या संततीने त्या कुटुंबाचं प्रचंड नुकसान केलेलं असतं. काही वेळेला लोक अशी जातक म्हणतात की आम्हाला संतती नाही झाली अशी तर परवडली असते. काही जणांमध्ये अनेक ती दुर्दशा पाहायला मिळते की तो पूर्ण वंशाच्या वंशात नष्ट होत असतो. आणि कुटुंबांमध्ये कंटिन्यू काही याच्यामध्ये सुद्धा अनेक तरुण मुलं पण जात असतात पिढ्यानपिढ्यामध्ये. अनेक प्रत्येक पिढीमध्ये पाहिलं तर कोणतरी तरुण मुलगा त्या घरांमध्ये जातच असतो. अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळत असतात. त्यामुळे पितृदोष हा सरास जवळजवळ अनेक लोकांच्या कुंडल्यामध्ये असतो. याच्या जर परमनंट सोल्युशन जर आपण जर विचार करायचं म्हटलं तर मी असं म्हणेन प्रत्येकाला, असं मी या माध्यमातून अनेक जातकांना पण सजेस्ट करू इच्छितो. आपण स्वतःच एखादी गोष्ट नक्कीच करू शकतो. तर ती नक्की काय करायची? आपल्याला हे पण माहिती आहे की पितृदेवतेला सुद्धा आपल्या हिंदू शास्त्रामध्ये त्याचं एक स्थान दिलेलं आहे, महत्व दिलेलं आहे. म्हणून कुठलीही पूजा अर्चा आपण ज्याला करतो, कुठलेही नवग्रह करतो किंवा कुठली पूजा मांडतोय, कधी वास्तुशांती पण करतो, त्यावेळेला तुम्हाला पितरांच्या नावाने सुद्धा एखादं स्थान दिलेलं असतं आणि त्या पितरांच्या नावाने सुद्धा एखादं त्या ठिकाणी पूजा मांडलेली असते. आणि तिथे सुद्धा पितरांना स्थान महत्व दिलेलं आहे आपल्या हिंदू शास्त्रामध्ये सुद्धा. हिंदू सण जे आपण जसे साजरे करत असतो त्याच्यामध्ये सुद्धा पितृपक्षाला सुद्धा तेवढंच महत्व दिलेलं आहे. बरोबर. कारण त्या ठिकाणी सुद्धा आपण पितरांना मान्यता दिलेली आहे. म्हणजे पितरांचे पण आशीर्वाद आपण घेतच असतो. काही वेळेला आपण म्हणतो ना की आमच्या पितरांचे आशीर्वाद आम्हाला लाभले. काही वेळेला आपण म्हणतो की पितरांचे शाप आम्हाला लाभले. म्हणजे कोण वयस्कर मंडळी होत्या पूर्वी, आजोबा पंजोबा कापर पंजोबा, की आपल्या हयात असताना नकळतपणे आपल्याकडून काही चुका झालेल्या असतात आणि आपण त्यांना काही त्रास दिलेला असतो आणि त्यानुसार नंतर त्या पितरांचे शाप पण आपल्याला लागलेले असतात. त्यामुळे अनेक वंश नष्ट होतात. कोणाकडे वंशच वाढत नाही, कोणाची मुलंच विचारत नाही, कोणाला संतान प्राप्तीत होत नाही, कोणा घरामध्ये कुठल्या मुलींचीच लग्न व्हायला मागत नाही. त्यामुळे सगळं काही आहे, नोकरी आहे, धंदा आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, पण विवाहच नाही. त्यामुळे नंतर मग काय होतं की हळूहळू तो वंश संपत जातो. त्यामुळे पितरांना जे स्थान दिलेलं आहे हिंदू शास्त्रामध्ये अत्यंत महत्वाचं स्थान दिलं असं मी तुम्हाला म्हणतो. आपल्याला पितरांचे पण आशीर्वाद घ्यायचे आहेत. पितरांना जसं आपण देवतेची पूजा करतो तशी पितरांची पण पूजा आपण करणं गरजेचं आहे. आपण वर्षातून एकदा पितरांची पूजा करतो, त्यावेळेला पितरांना जे का आपण दाखवत असतो वाडी वगैरे सगळं. मी असं म्हणेन पितृदोषासाठी जर उपाय करायचा असेल तर बेस्ट रेमेडीज एक सांगतो मी तुम्हाला लोकांना. आपण दर दिवशी पितरांना आठवण केली पाहिजे.
आठवण केली पाहिजे म्हणजे काय, पितरांना आपण दर दिवशी तर्पण दिलं पाहिजे. तर्पण हा एक विधी असतो. पूर्वीच्या काळी घरोघरी सकाळी सकाळी आंघोळ झाल्यावर तर्पण दिलं जायचं. आणि पूर्वीच्या काळी जी घरं होती त्यावेळेला ती गावच्या ठिकाणी आपण जर बघितलं तर ती घरं ही मातीची घरं असायची, ती शेणाने जमिनी सारवलेल्या असायच्या. त्याला तर्पण हे बहुत करून ते जमिनीवर दिलं जायचं. परंतु आताचं जी आधुनिक पद्धत झाली, आता जसं जग बदललेलं आहे तसं आता शेणाच्या तर जमिनी राहिलेल्या नाही आहेत, बरोबर आहे. तर बहुतेकांकडे आता फ्लोरिंग वगैरे चांगल्या प्रकारे असतात, आपण तिथे काही जमिनीवर पाणी ओतू शकत नाही. पण एक लक्षात घ्या, एक विधी आपण नेहमी करू शकतो. तो विधी कोणीही करू शकतो, त्याला कुठल्याही वयाची अट नाही आहे तशी. तर तर्पण आपण सर्वांनी नेहमी द्यायचं. तर ते कसं द्यायचंय, आंघोळ आपली झाली की आपण देवाची पूजा करतो. पण देवाची पूजा करायच्या अगोदर आपण स्वतःहून पहिल्यांदा पितरांना तर्पण द्यायचं. तर तर्पण द्यायचं त्यासाठी काय करायचं, आपण पंचा नेसून सुद्धा आपण ज्यावेळेला आसन घालून जमिनीवर बसू शकतो, आसन घाला, जमिनीवर बसा आणि पुढ्यामध्ये तामन घ्या, कारण आपल्याला त्याच्यामध्ये ते तर्पण द्यायचंय. आणि लोटाभर पाणी घ्या. लोटाभर पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाका, चिमटीभर. आणि आता आपल्याला पितरांना तर्पण द्यायचंय. मग पितरांची दिशा कुठली आहे, तर पितरांची दिशा ही दक्षिण दिशा, बरोबर आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही अशा तऱ्हेने घरामध्ये बसा की तुमची पाठ ही उत्तरेला व्हायला पाहिजे आणि तुमचा चेहरा हा दक्षिणेला असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही दक्षिणेला पाहतात अशा तऱ्हेने बसा आणि उत्तरेला तुमची पाठ आहे. पुढ्यामध्ये तामन घ्या, लोटाभर पाणी घ्या, पळपळी घ्या आणि त्याच्यामध्ये लोट्यामध्ये तीळ ठेवा, काळे तीळ चिमटीवर टाका आणि त्याच्यानंतर तुम्ही बसा. नंतर 2 मंत्र फक्त आपल्याला म्हणायचे. परंतु लक्षात घ्या, मंत्र म्हणताना 2 मंत्र जे आहेत मंत्र सारखेच आहेत, फक्त नंतर एका शब्दाचा फक्त फरक आहे. याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला तो प्रत्येक मंत्र 24 वेळा म्हणायचा. म्हणजे आपल्याला तर्पण 24 वेळा द्यायचं आहे एका मंत्राने आणि दुसऱ्या मंत्राने 24 वेळा द्यायचं. मग पहिल्यांदा काय करायचं, तुम्ही जर दक्षिण दिशेकडे तोंड करून बसलात तर तुम्ही आसन घालून खाली बसा आणि मग नंतर आपल्या उजव्या हातामध्ये डाव्या हाताने पळीभर पाणी घ्या आणि उजव्या हातामध्ये ते पाणी घ्या तळ हातावर आणि उजव्या हाताने पळीभर पाणी घेऊन नंतर मग म्हणायचं, जो मंत्र आहे पुढे तो तसा म्हणायचा, ओम मम. मम म्हणजे माझे, बरोबर आहे. ओम मम पितरम स्वदा म्हणजे स्वतः, स्वदा नमः तर्पयामी. पाणी मी काय केलं, पळीभर पाणी मी आपल्या उजव्या हातावर घेतलं आणि मग म्हणायचंय ओम मम पितरम स्वदा नमः तर्पयामी आणि मग ते पाणी सोडून द्यायचं तांबड्यामध्ये. ओके. आता समजा ज्याचे आई वडील हयात आहेत त्याने ते पाणी सरळ सोडून द्यायचं आणि ज्यांचे आई वडील नसतील तर त्याने ते पाणी अंगठ्यावरून खाली सोडायचं, जसं आपण पिंडदाराला सुद्धा पाणी देतो तसं. ओके, बरोबर आहे, समजलं. मग ओम मम. मम म्हणजे माझे, म्हणजे आपले स्वतःचे पितर, खापर पंजोबा, पंजोबा, आजोबा, जे कोण आपले पितर होऊन गेले, आत्या, काका, मामा, तर त्यांना आपण ते तर्पण देतोय. ओम मम पितरम स्वदा नमः तर्पयामी, पाणी सोडा. पुन्हा पळीवर पाणी घ्या, ओम मम पितरम स्वदा नमः तर्पयामी, पुन्हा पाणी सोडा तामनामध्ये. असा हा मंत्र 24 वेळा करायचा. असं 24 वेळा तर्पण द्यायचं. आता मंत्र कसा आहे, ओम मम पितरम स्वदा नमः तर्पयामी. आता मम म्हणजे माझे. आता नंतरच्या मंत्रामध्ये फक्त एकच शब्दाचा फरक करा, तो म्हणजे सर्व. ममच्या ठिकाणी शब्द वापरा सर्व. सर्व. ओम क्रिया सेम. पळीवर पाणी घ्या उजव्या हातावर, ओम सर्व पितरम स्वदा नमः तर्पयामी. ओम सर्व पितरम स्वदा नमः तर्पयामी. सर्व मध्ये तुमचे शेजारी पाजारी मित्र मंडळी जे कोण असतील ते सर्व, कळलं की नाही. अशा तऱ्हेने या 2 मंत्राने 24 वेळा स्वतंत्ररित्या मंत्रमनाने तर्पण द्या. 24 वेळा पाणी तांबण्यात सोडायचंय आणि त्याच्यानंतर तर्पण दिल्याच्या नंतर दोन्ही मंत्रांनी तर्पण दिल्यावर तुम्ही पितरांना हात जोडून प्रार्थना करा, गत जन्मी माझ्याकडून काही इतरांबद्दल, आपल्याबद्दल, इतरांबद्दल काही चूक झाली असेल, कळत नकळतपणे माझ्या हातून काही चूक घडली असेल, माझ्या हातून एखाद्या प्राणी मात्राला काही दुखावलं गेलं असेल, तर मी मनापासून त्या समस्त सर्व जीवांची मनापासून क्षमा मागतो किंवा मागते. ज्यांनी ज्यांनी मला मागच्या जन्मी कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला असेल त्यांना सुद्धा मी मनापासून क्षमा केलेला आहे. माझ्या मनात आता कोणाबद्दलही राग नाही, द्वेष नाही, मत्सर नाही. आणि जे कोण पितृलोकासाठी जात असतील, मोक्ष लोकासाठी जात असतील,
किंवा मोक्ष प्राप्तीसाठी जात असतील, किंवा ज्याने आता पुन्हा पुढे जन्म घेतला असेल ज्या आत्म्याने, त्यांना या जन्मामध्ये मी प्रार्थना करू इच्छितो की त्यांना या जन्मामध्ये त्यांना सर्व त्यांच्या मनोकामना पूर्ण होतील. ओके. बरोबर आहे. असं आपण त्यांना पितरांना प्रार्थना करायची आणि पितरांचा आशीर्वाद मागायचा. आणि त्याच्यानंतर हे पाणी तुम्ही तुळस व्यतिरिक्त इतर कुठल्याही झाडामध्ये ते ओतू शकता. नंतर हात धुवून नंतर पुन्हा तुम्ही आपल्या देवतेची, आपण जी देवाची नेहमी पूजा करतो तर त्या देवतेची तुम्ही पूजा करू शकता नंतर. पण हे तर्पण तुम्हाला नेहमी आंघोळ झाल्यावर सकाळी तुम्हाला तर्पण द्यायचं आहे, नित्यनियम न चुकता. आलं लक्षात. आता हा एक उपाय झाला, हे तुम्हाला नित्यनियमन करायचंच आहे. पण दुसरा अजून एक उपाय करायचा, तो म्हणजे अमावास्या महिन्यातून एकदा येते. अमावास्येच्या दिवशी दुपारी 12 वाजता आपण दत्त मंदिरामध्ये जायचं. तुमच्या आजूबाजूला कुठलं एक दत्त मंदिर असेल ते बघून ठेवा. त्या दत्त मंदिरामध्ये जायचं आणि जाताना एक श्रीफळ बरोबर घेऊन जायचं, म्हणजे नारळ. बरोबर आहे. आणि दत्त महाराजांच्या मूर्तीच्या समोर दुपारी 12 वाजता आपण उभं राहायचं. 12च्या दरम्यान जायचं. का? तर अमावास्येला दुपारी 12 वाजता हे सर्व पितर, कारण आपण या प्रवासातून, जीवनाच्या प्रवासातून जरी मुक्त झालो तरी आपल्याला नंतर पुढचा प्रवास करायचा असतो. बरोबर. कळलं की नाही. तो पितृलोकात आपण जात असतो, पण तिथे सुद्धा आपल्याला आपल्या कर्माची फलितं द्यायची असतात. बरोबर आहे. मग तिथे सुद्धा आपल्याला न्याय मागायचा असतो. मग काही जणांना त्या ठिकाणी प्रवासामध्ये अनेक ज्या ठिकाणी व्यत्यय येत असतात, मग त्यावेळेला हे सर्व पितर दत्त महाराजांकडे अमावास्येच्या वेळेला तिथीला जमा झालेले असतात. ते दत्त महाराजांना प्रार्थना करत असतात की आम्हाला मोक्ष द्या, आम्हाला पितृलोकात पाठवा, आम्हाला अमुक करा, तमुक करा, बरंच सांगत असतात. मग आपण अशा वेळेला काय करायचं, दुपारी 12 वाजता दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं एक श्रीफळ घेऊन आणि अशा तऱ्हेने उभं राहायचं की आपला चेहरा दत्त महाराजांकडे आहे आणि 2 हाताच्या ओंजळीमध्ये ते श्रीफळ पकडायचं आणि श्रीफळ अशा तऱ्हेने पकडायचं की त्याची नारळाची शेंडी दत्त महाराजांकडे आहे. अशा तऱ्हेने ते ओंजळीमध्ये ते श्रीफळ घ्यायचं आणि मनोभावे डोळे बंद करून प्रार्थना करायची दत्त महाराजांना की दत्त महाराज, मी अखंड म्हणजे सर्व पितरांसाठी प्रार्थना करू इच्छितो की जे पितर आमचे होऊन गेलेले पितर, मित्रमंडळी, कोणी जे कोण पितर असतील, तर जे कोण पितर पितृलोकासाठी जाण्यासाठी मार्ग मागत असतील, मोक्षप्राप्तीसाठी मागत असतील, तर त्या सर्वांना त्यांच्या मनोकामना पूर्ण करा. माझ्या हातून कळत नकळतपणे गतजन्मी जर कोणाला दुखावलं गेलं असेल, मनुष्य प्राण्याला, पक्षांना, माझ्या हातून जर काही चूक झाली असेल तर मी सर्व पितरांची क्षमा मागतो. कळत नकळतपणे माझ्याकडून काय अपराध घडले असेल तर कृपा करून मला क्षमा करा. आणि मी त्या सर्व पितरांसाठी प्रार्थना करू इच्छितो किंवा इच्छिते की त्यांना त्यांच्या मनाप्रमाणेच ते स्थान प्राप्त हो, म्हणून मी त्यांच्यासाठी प्रार्थना करते. असं आपण दत्त महाराजांकडे मनापासून प्रार्थना करायची. आणि आता माझ्या मनात कुठल्याही पितरांबद्दल कुठलाही राग नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, मी सुद्धा त्यांना मनापासून क्षमा केली असं म्हणायचं. त्यांच्यासाठी पितरांसाठी प्रार्थना करायची दत्त महाराजांकडे आणि मग नंतरही प्रार्थना झाल्यावर म्हणायचं, 3 वेळा म्हणायचं, त्र्यंबक त्र्यंबक त्र्यंबक. आणि असं म्हणून ते श्रीफळ दत्तचरणी अर्पण करायचं. फक्त त्या दिवशीचं श्रीफळ आपण पुन्हा रिटर्न घ्यायचं नाही. ते दत्तचरणी पूर्ण अर्पण करा, मनोभावे प्रार्थना करा. असं महिन्यातून एकदा येणाऱ्या अमावास्या तिथीला करा. जर तुम्ही असं सातत्याने जर तुम्ही केला, कारण कुठलंही मेडिसिन आपण ज्याला घेतो आणि ते सातत्याने घेतो त्यावेळेला कुठेतरी आपला आजार पूर्ण होतो. आपण जर ते मेडिसिन मध्ये जो कोर्स पूर्ण करायचा आहे, आपल्याला 6 महिन्याचा कोर्स दिला आणि आपल्याला आता बरं वाटलं 2 महिन्यात, म्हणून आपण तो कोर्स पूर्ण नाही केला तर कदाचित तो आजार पुन्हा डोकं वर काढू शकतो. म्हणून आपण ही क्रिया सुद्धा सातत्याने जर केली तर माझा ठाम विश्वास आहे, मी सुद्धा माझ्या कन्सल्टन्सीमध्ये अनेकांना ज्यावेळेला हा उपाय सांगितला त्यावेळेला त्यांनी जी अनेक वर्ष कामं झाली नाहीत त्यांची, काही कामामुळे, काही कारणामुळे ती कामं अडत होती, त्यांना मार्ग मिळत नव्हती, त्यांना त्या प्रश्नाची उत्तर मिळत नव्हती, पण कालांतराने त्यांना कळलं की आपल्या आयुष्यामध्ये आता बरंचसं काही सुखमय आता वातावरण सुरू झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला बरेच रिप्लाय दिले की नाही सर, हा उपाय केल्याच्या नंतर बऱ्याच गोष्टी अनुकूल झाल्या आणि आता आम्ही खरंच आनंदी आहोत. त्यामुळे मला त्याची गंमत फार त्या ठिकाणी मिळाली. त्यामुळे मी आपल्या या मार्गातून अनेकांना सूचित करतो की जर का साधा सिंपल उपाय, या उपायाला काही जास्ती खर्च पण नाही, पण आपल्या श्रद्धेने, भक्तीने जर आपण मनोभावे जर आपण पितरांसाठी जर हा उपाय केला तर नक्कीच आपल्या पत्रिकेतले पितृदोष जो काय असेल तो नष्ट होऊ शकतो. आणि आपण जर हा दोष आत्ताच जर आपल्या पत्रिकेवर काम केलं तर पुढे आपल्या होणाऱ्या पिढीला तो पितृदोष ज्यापासून मुक्तता नक्कीच मिळू शकते. बरोबर.